झाली बघ आता आंघोळ ही सगळी झाली. गड्याला वाटत असेल आता पळून गेला, भिवून गेला, मला सगळी इस्टेट सोडून गेली. पण त्यालाच तेच म्हणत होता, देवाचं भावाचं खाल्लं का पचत नसतंय. पण तसं तुलाही पचणार नाही, कारण माझ्या कष्टाचा पैसा आहे. माझ्या कष्टाचा सगळा पैसा मी तिथं लावला होता. तुला आता क्षणिक आनंद वाटत असेल. काय हसती आहे ती पूजी, तर काय हसती आहे, काय कट्ट्यावर बसती आहे, काय व्हिडिओ काढती आहे. पण तिला म्हणाव, तुला सुख लागणार नाही, माझ्या प्रॉपर्टीत तुला सुख लागणार नाही. आता मी तर येणारच नाही, विषय ज्या दिवशी त्याचं कालच सोडून दिला आहे. पण तुला तिथं सुख लागणार नाही. तुझ्या डोक्यात असं सारखं गार 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 फिरणार आहे. एवढ्या एवढ्या पोरांना सुद्धा शिकवून ठेवलं आहे, एवढ्या एवढ्या पोरांना सुद्धा. रात्री राहिलो होतं वर रागा वैतागानं डायरेक्ट इकडं लोणंदला आलो. लोणंदला इथं माऊस बहीण आहे एक, तिच्यात राहिलो आपलं. आता ती म्हणते राहा इथंच 1-2 दिवस, राग जाऊस तर. मी म्हणतोय नाही कोणा पाहुण्या रावळ्यात राहायचं, जायचं कुठं तर सिटी या ठिकाणी जायचं, जेणेकरून आपल्याला तिथं काम बिम भेटेल 10-20 हजाराचं काय तर. दोघा नवरा बायकोला जरी लागलं एका ठिकाणी तरी पण तिथं करायचं, रूम बिम बघायची, राहायचं निवांत. तिथंच आपला मसाल्याचा व्यवसाय हे सगळा तिथंच करायचा. मस्त मावस बहिणी, प्रॉपर्टी चांगली आहे, सगळं चांगलं आहे. पण शेवटी कसं आहे, पाहुणा ती पाहुणाच असतोय. पाहुण्यानं पण म्हणायला नका आमच्यात राहायला हे केलं, तेवढंच आपलं रातची रात उजाडली. आता मी तर म्हणतो पुढं जावं पुण्याला. तिथं बघू मेहुण्याला, तुम्हाला सांगतो मेहुण्याला हे करू सांगू त्याला. मेहुण्याला जाऊन सांगायचं आपलं अशी अशी हक्कायकीत झाली आहे, हे सगळं झालं, सगळं जरा सांगायचं. काम बिम बघ म्हणायचं तिकडं आपलं, कुठं पुण्यात असलं तरच काम बिम बघ म्हणायचं. मिळलं तर करायचं, मग काय चांगली गोष्ट आहे. तुम्हाला सांगतो दोघाला 10-10 हजार जर भेटलं तरी 20,000 महिन्याला खाऊन काय मरतोय का सांगा? नाही. पण घराकडं जायचं नाही आता ठरवलं आहे. मस्त आपल्याला कुठं पण इकडं तिकडं जाहिराती इकडं तिकडं येते द्या, काय अडचण नाही. कुठं असलं तर इकडूनच करायच्या. मस्त हळूहळू मसाल्याचा व्यवसाय पण इथंच करायचा, हे करायचा. पण महागारी म्हणून महागारी नाही आता, अजिबात नाही. कारण काय झालं माहीत आहे का, जी मनात होतं असं होणार नाही, ती सगळं त्यांनी करून हे केलं आहे. गड्याने एवढं शेवटचं बायकोचं ऐकून माझ्या अंगावाला हाणलं मारलं, जिंदगीत कधी त्यानं हे केलेलं नाही. पण त्या गोष्टीमुळं कितीही केलं, फक्त तिच्यामुळं बरं का. आणि तिला पण कळायला पाहिजे होतं भावाभावात कशी भांडणं लावावं ती. पण तिला नाही, तिला वाटतंय माझं एक पोरगा आहे, मला सगळी प्रॉपर्टी ह्यांना हाकलून लावलं मी प्रॉपर्टी, आणि मी प्रॉपर्टीला पाहणारा पहिल्यापासूनच नाही. गेलं माझं पैसं मी गुंतवलं, त्या पैशाचा कालपासूनच विषय सोडून दिला आहे सगळा. तुझं पोरगं बायको तिकडे त्या प्रॉपर्टीत नाचा, पण माझा शब्द आहे एवढं लक्षात ठेव की माझ्या प्रॉपर्टीत तुला सुख लागणार नाही. कारण हे तळतळाटलंय बेकार असतो या, एवढं लक्षात ठेव. क्षणिक असतंय. स्वतः कमवलेली आणि गावलेली ह्यात लय फरक असतोय. जितकं कमवल का ते टिकतं, पण गावलेली प्रॉपर्टी जास्त दिवस टिकत नाही. हनुमंतराव, कळलं का? आणि वरचा देवसुद्धा तुला सुखी ठेवणार नाही, कारण लय मोठा तो हे केला आहे, अन्याय केला आहे. आता सबळ जनावरं बिनावरं सगळी एक ही, आणि तो जशा शेळ्या विकून टाकली आणि पैसे दाबलं का, तसं एक ना एक दिवस तू मसरं विकणार. मसरं विकली का तुला सुद्धा लोकांच्या रोजगारालाच जावं लागणार. आता तू दुधाच्या पैशावर जगतोय, पण एक दिवस असा टाईम येणार ती मसरंसुद्धा विकणार. लोकांचं देणं तुला कराय ना, सुरुवातीपासून तुला कोणाचं देणं नव्हतं, काय नव्हतं, सगळं काय असेल ते मी बघितलं होतं घराचं. त्यामुळं
तुला पैशाचं काय लोकांचं कळलंच नाही या. जे काय येईल ते कोणाचं ह्याचं 5 घेतलं तर त्याचं 10 घेतलं तर माझी मी भागार बघून कर्ज फेडली. घरावर कर्जाचा डोंगर असताना कर्ज फेडलं. ते तुला 1ही रुपया कोण मागायला नाही, कारण तो कोणा दारातच गेला नव्हता. मी लोकांचं घेतलं, लोकांना महागारी फिरवलं. तसं तुला मागितलं तरी कोण देणार नाही, एवढं लक्षात ठेव. कारण त्याला नीतिमत्ता हे करावं लागते या. हे लागतं आता यांचं ओळखलं का म्हणतोय जावं पुण्याला. हे तर तिथं जाण्यापेक्षा आपलं मेहुण्यात जावं. बायको तर म्हणते नको त्यात जायला, आपले आपण कुठं तर दुसरीकडे जाऊ डाय. पण कसं आहे मुंबई पुण्यात मोठ्या सिटीत कोण कोणाला ओळख देत नाही, अनोळखी व्यक्ती घेत नाही. ते त्यापेक्षा आपल्या हाय नातेवाईक सांगायची घरची हकीकत आपली कशी कशी झाली काय. मग ते बघल की काम आपल्याला. ते काय हाकलून देणार आहे का, राहावं म्हणणार 4 दिवस 8 दिवस बघतो काम येतं. मी म्हणतो एका दिवसात कुठलंच काम भेटत नसतं या. पण शेवटी पाहुणा ती पाहुणाच असतोय. लोकांच्यात किती दिवस राहायचं आणि अनोळखी राहून कुणाला राहता सांगा. आणि बाहेर कुठं राहायचं म्हणलं तर 1000-2000 रुपये भाडं जातं या राहण्यासाठी. बघा मग म्हणून आधारही घेतला पाहिजे कोणा वाईट काळात. आणि जे वाईट काळात आपल्याला साथ देते का तीच खरं आपली म्हणायचं. जायचं नाही कुठं आता, अजिबात जायचं नाही कुठं. तिकडं तिच्या माहेरच्या यात्रेला पण जायचं नाही, कुठंच जायचं नाही. आपल्या घरी पण जायचं नाही, तिच्या माहेरला पण जायचं नाही. इकडंच पुण्या मुंबईत करून खायचं आपलं. जिथं भेटल तिथं काय बी काम असू द्या, पण ते लागल ते करून खायचं. पोरं बी शाळेत इथंच टाकायची. मला पण बघायचं आहे ती किती दिवस सुखी राहतोय. काल घर सोडले नाही तर हसायला लागली या. हां, पण क्षणिक असते ती. गावलेलं हा क्षणिक आनंद असतोय. मी 1000 वेळा म्हणलोय, हा क्षणिक आनंद आहे. आणि ह्या पूजेनं जसं लग्न झालंय तसं घर फोडायचा प्रयत्न केला आहे. पण बऱ्याच दिवस ती गाडा आई असल्यामुळे मोडता आला नाही. आईलाही माहीत होतं ही लई डेंजर आहे. पण त्याच्यानंतर तिचा प्लॅन सगळा सक्सेस करत आणला आणि केला. आता बरेच जण मला म्हणते ती कशाला प्रॉपर्टी सोडता, हे सोडू द्या, खाऊ द्या, ऐकू द्या, काय करायचं ते करू द्या. काय इकल मसरं इकल, पुन्हा घरातलं आहे ती सगळं इकल शिकरल. आणि मी ती जमिनीचा हे जाग्याचा कशाचाच मी काल घर सोडताना विचार केला, इथं आपलं काय नाही, जन्मताच आपल्याला काय नाही असंही करायचं. आजपर्यंत किती पैसा कमवला, सगळा शेतीत घातला. शेतीत त्याचं दगडाशिवाय काय नव्हतं. पण ते आपण कष्टाचे जीवन पैसे कमवून ती मात्या ही भरल्या म्हणून आता जरा 4 पोती धान्य व्हायला लागलं. नाही जिंदगीत कधी 2 पोती माल झाला नव्हता, पण आता तिथं 20-20 पोती माल व्हायला लागला. हे काही सुखान झालं आहे का. ती घर बांधलं एवढं मोठं लोक 10-12 लाखाचं. ती म्हणते माझ्या नवऱ्यानं घर बांधलं, नवरा पण म्हणतो मी घर बांधलं. अरे तू कष्ट केलं खरं आहे, पण पैसा मी सगळा घातला आहे ना. आणि बरीच म्हणते तू काय नोकरीला होता का. अरे नोकरीला न हो, पूनमच्या ह्याचं भरपूर हे होत होतं ना, माझंही होत होतं. कसं आहे झालेल्या गोष्टी आता त्याच्यावेळी विचार करण्यापेक्षा आपण आता इथून पुढचा प्रवास आता काम शोधण्यात घालवणार आहे. 1-2 दिवस काम केलं का ती विषय सोडून द्यायचा. तिकडं जी आहे ती विषय सोडून द्यायचा. पण ती आपण घर सोडलं आहे बघून ती हसती एवढं कळालं आज.